नवी मुंबईतील युवा समाजसेवक तथा मैत्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अक्षय काळे यांचा वाढदिवस आणि मैत्री फाउंडेशनच्या 5व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कबड्डी लीग सामन्यांचे आयोजन नेरूळ सेक्टर 18 येथील माघी गणेशोत्सव मैदानात करण्यात आले होते। याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून अक्षय काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आणि भावी नगरसेवक अक्षयजी काळेसाहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त हे कबड्डीचे सामने या ठिकाणी आयोजन केलेले आहेत। अक्षयच्या स्वभावाबद्दल या अक्षयच्या कार्याबद्दल सांगायचे म्हणले तर अक्षयचे कार्य फक्त नव्या मुंबईत नव्हे पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, त्यांचे नाव आहे। असो त्याचे भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे जावो, त्यांच्यातून देव देश धर्म साधू संत यांची सेवा घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। अक्षयच्या स्वभावाबद्दल सांगायचे झाले तर अतिशय गोड स्वभाव, स्मित भाष्य आणि निर्भीड व्यक्तिमत्व। जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला असा सुपुत्र मिळावा आणि त्यांनी आई वडिलांचं नाव रोशन करावं त्याच्याबद्दल सांगण्याचे झाले अतिशय असो त्याचे भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचे राहो। आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो आदमी दूसरों के मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है। मैत्री फाउंडेशन नवी मुंबईच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य कबड्डी सामने आयोजित केले। त्यानिमित्त मी सर्वप्रथम मैत्री फाउंडेशन नवी मुंबई तसेच जय भवानी मित्रमंडळाचे आभार मानतो। तसेच दिवसभरात माझ्या वाढदिवसानिमित्त मला सर्व राजकीय सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी शुभेच्छा दिल्या, त्याचा त्यांचे आभार। आपण माझ्या वाढदिवसानिमित्त मी दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेतून वाढदिवस साजरा करत। तसेच यावर्षी नेरूळ मधील कबड्डीपटूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कबड्डी सामन्यांचे आयोजन केलं होतं। त्या बरगोस संघाने भाग घेतला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।